त्यानंतर एक मोठी बातमी आहे। नागपूरच्या बाजार गावातील सोलर एक्सक्लुझिव्ह या स्फोटक निर्मिती कारखान्यामध्ये स्फोट झालाय। या स्फोटामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झालेत। या जखमींना नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। 20 कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र स्फोटात उडालेल्या मलब्यामध्ये 2 कामगार गंभीर जखमी झालेत। या घटनेसंदर्भात माहिती घेऊयात। नागपुरात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, कधी झाला हा स्फोट आणि सद्यस्थिती काय? श्वेता, नागपूरच्या अमरावती मार्गावरील बाजारगावमध्ये रात्री 12:30च्या दरम्यान जे आहे ते या सोलर एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये जे आहे ते ब्लास्ट झाला आणि ज्या ठिकाणी हा ब्लास्ट झाला त्या ठिकाणी जे आहे ते भारतीय सैन्यासाठी RDX स्फोटक जे आहे ते तयार केले जातात। त्यामुळे RDXचा हा स्फोट होता। मात्र ज्या ठिकाणी हा ब्लास्ट झाला त्याच्या काही वेळ पहिले जे आहे ते कामगारांना त्याच्या बाजूच्या प्लांटमधून धूर निघताना दिसलं। त्यामुळे कामगारांच्या लक्षात आलं की इथं काहीतरी बिघाड आहे आणि त्यामुळे कामगारांना तिथून पळ काढला आणि त्यामुळे मोठी दुर्घटना जी आहे ती टळलेली आहे। कारण मी तुम्हाला जे दृश्यांमध्ये दाखवतोय हे त्या ब्लास्ट नंतर तो जो प्लांट होता त्या प्लांटचे सिमेंट कॉन्क्रीटचे तुकडे जे आहेत ते सुमारे त्या घटनास्थळापासून 200 ते 300 मीटर दूरपर्यंत फेकले गेले। याचा अर्थ हा ब्लास्टची तीव्रता किती मोठी होती याचा आपल्याला अंदाज लावता येईल। जर समय सूचकता पाळत जर कामगारांनी तिथून पलायन नसतं केलं तर मृतांचा आकडा हा जवळपास 25 ते 30च्या दरम्यान गेला असता। कारण इथं मोठ्या प्रमाणात जे आहे ते एक्सप्लोजिव्ह तयार केलं जातं। सोलर एक्सप्लोजिव्ह देशातलीच नाही तर जगातली नामांकित कंपनी एक्सप्लोजिव्ह क्षेत्रातली भारतीय सैन्यासाठी देखील या कंपनीमध्ये जे आहे ते एक्सप्लोजिव्ह तयार केलं जातं। त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात जो आहे तो एक्सप्लोजिव्हचा साठा असतो। सुदैवाने जे आहे ती मोठी दुर्घटना टळलेली या कामगारांच्या समयसूचकतेमुळे। नेमका हा कारखाना कसा आहे आणि तिथं कशा पद्धतीनं काम होतं इथले काही कामगार त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा, ज्यावेळी हा ब्लास्ट झाला त्यावेळी तुम्ही कुठं होता, कशा पद्धतीने तिथं काम चालतं आणि इतका मोठा ब्लास्ट तिथं होईल अशी किती तुम्ही अपेक्षा केली होती? सर, आमची शिफ्ट सुटल्यानंतर 11 वाजता आम्ही घरी गेलो, पण ते RDX जे आहे ते 8750 मीटरपर्यंत असं उडू शकते, त्याची रेंज आहे। ते आम्हाला सेफ्टीवाल्यांना ट्रेनिंग दिलं आहे ते की काम करताना कोण्या पद्धतीने काम करायचं आहे, कोण्या पद्धतीने हादसा होऊ शकते हे सेफ्टीवाल्यांना सगळ्यांनी ट्रेनिंग दिलं आहे। पण हादसा जो झाला होऊ शकते, कधी गलती किंवा कधी टेम्परेचर वाढू शकते, कधी जे मोठ्या रात्री जो काही घटना झाली ती कशामुळे झाली असेल, काय चूक झाली आणि तुम्ही सांगता की इतका मोठा त्याचा ब्लास्ट होऊ शकतं, सुदैवानं याच्यात कमी लोकांची हानी झालेली आहे, कशामुळे ते वाचले? तर ते हिटिंग पण होऊ शकते तिथं, त्याच्यामुळं पण होऊ शकते। कधी आपलं जे सालवणची जे टँक राहते टँकला पण धोका होऊ शकते, अशा प्रकारचा धोका होऊ शकते। ते मला सांग, कशा पद्धतीने तिथं तुम्ही काम करता, काल काय झालं, काय माहिती आहे तुझ्याकडे? काल आमची सेकंड शिफ्ट असते, 11 वाजता घरी गेलो, नाईट शिफ्टवाले आले, ते 12:30 वाजता घटना झाली। तर मला ऑपरेटर सांगे नाईटचा की टेम्परेचर वाढलं आणि त्याच्यातून जो दुपट निघाला ते स्टीमच्या वॉलच्या जास्त होल्डल्यानं टेम्परेचर वाढलीने होऊ गेलं आणि मुलांना बाहेर पाठवलं प्लांटच्या की टेम्परेचर काही होऊ शकते म्हणून घटना। तर आमच्या प्लांटचे सर नाईट शिफ्टवाले सुपरवायझर त्यांना ते मार लागला डोक्याला। मला सांग, नाईट शिफ्टमध्ये किती कामगार असतात तिथं आणि किती हे असतं? 12 ते 13 जण होते, नवीन भरती। नक्की श्वेता, आपण पाहतोय की ज्या CB1 प्लांटमध्ये हा ब्लास्ट झाला तिथं नाईट शिफ्टमध्ये 12 ते 13 लोक असतात। मात्र वेळीच त्यांनी प्रसंगावधान राखलं आणि तिथून पळ काढला, अन्यथा या ब्लास्टमध्ये जे आहेत ते त्या 13ही लोकांचा जो आहे तो दुर्दैवी अंत झाला असता। मात्र सुदैवाने ही घटना टळलेली आहे। या प्लांटचे जे काही सोलर पॅनल आहेत हे त्या घटनास्थळापासून जवळपास 300 मीटर दूर आहे। मात्र त्या सोलर प्लांटचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। इतकंच काय तर कॉन्क्रीटचे कॉलम जे आहेत ते जवळपास 2-2 हजार किलोचे कॉलम जे आहेत ते 300 ते 400 मीटर दूरपर्यंत फेकलेला आहे। त्यामुळे हा ब्लास्ट किती शक्तिशाली होता याचा आपल्याला अंदाज येईल। नागपूर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर जो आहे तो हा कारखाना आहे। त्यामुळे इथं असलेल्या सुरक्षा उपकरणांची, इथं असलेल्या कामगारांच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली जातं की नाही असा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उभा झालेला आहे। कारण 2023 मध्ये देखील अशाच पद्धतीचा एक ब्लास्ट इथं झाला होता आणि त्यामध्ये 9 लोकांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यामुळे सोलर एक्सप्लोजिव्ह आणि याच्यासोबतही या भागामध्ये अनेक एक्सप्लोजिव्ह कंपन्या ज्या आहेत त्या आहेत। त्यामुळे इथं सुरक्षेचे पूर्ण उपाययोजना करणं गरजेचं आहे। कारण जर अशा पद्धतीनं इथं कामगारांचे मृत्यू होत असेल तर हे ना कंपनीला परवडणार आहे आणि ना आपल्याला परवडणार असणार आहे। बिलकुल उदय, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।